माझ्या स्वतःच्या मतदारसंघात मी 1,68,000 अशा प्रकारचं लीड घेत असतो. आपल्याला जास्त नको, परंतु सातारा जावळीमधनं 1,00,000चं लीड तुम्ही आणि शिवेंद्र बाबा एकत्र असताना मिळालंच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठली अडचणी यायला नको, कारण ती सातारची गादी मानाची गादी आहे, ती मराठ्यांची गादी आहे. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी त्या अँगलनी तिथं बघितलं पाहिजे. माझी तुम्हाला विनंती आहे की कोरेगावमध्ये महेश आणि बाकीचे सगळे आमदार आमचे काम करतायत. पाटणला पण शंभूराजला सांगितलंय, तुम्ही पालकमंत्री आहात, याच्या आधी तुम्ही आणि पाटणकर नेहमी तुमचं 1,000, 2,000, 5,000, 1,000, 2,000, 5,000, 700, 800 असंच चालायचं. आता पालकमंत्रीच्या काळात जसं आबाच्या इथं मोठी कामं झाली, तसं पाटणच्या परिसरात शिकार कामं झाली, तिथंही लीड चांगला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे. काही झालं तर जिंकायचीच आहे, बाकीचं माहीत नाही. आणि ते करण्याच्या करता मी माझी जबाबदारी पार पाडीन. आबांनी तुम्हाला जबाबदारी सांगितलेली आहे, तुम्ही आबाचा शब्द अंतिम मानता, आबा माझा शब्द अंतिम मानतात, आणि ह्या पद्धतीनं आपण एकमेकाला देवाणघेवाण करू. तुम्ही काही काळजी करू नका. मगाशी आबांनी सांगितलं की काही वेगवेगळ्या पद्धतीनं हेमचे रस्ते, पाणी पुरवठ्याच्या योजना, किंवा आबा म्हणाले की बाबांनो मी सगळी कामं करायला तुमच्या पाठीशी आहे. आबा तुमच्या पाठीशी आहे, आबा मी तुझ्या पाठीशी आहे, तू काळजी करू नको. त्यामध्ये राज्य सरकारचं 6,00,000 कोटीचं बजेट माझ्या हातामध्ये असतं. ते बजेट कुणाला किती द्यायचं हे एकनाथराव आणि देवेंद्रचा अधिकार आहेच, तो मी कधीच नाकारत नाही. परंतु माझ्याकडनं फाईल जाते त्यावेळेस मी त्या ठिकाणी आपल्याला देण्याचं काम करत असतो, विकास कामाला. इथं आमच्या देवानीताई पण बसलेल्या आहेत. शेवटी देवानीताई पंगत बसली की वाढपी ओळखीचा असला पाहिजे, म्हणजे जरा जास्त मिळतं. आता मागं ज्यावेळेस महाविकास आघाडीत होतो त्यावेळेस देवानीताई तिथं आल्या तर मी नुसता बघायचो, काहीतरी टाकल्यासारखं करायचो आणि पुढं जायचो. आता आम्ही महायुतीत आहे, आता आपण बरोबर आहोत. त्याच्यामुळं तुमचं ते दवाखान्याचं काम तुम्ही अनेकदा मला देवेंद्रजींना सांगितलं. ते ह्या ज्या काही गोष्टी आहेत, किंवा आमच्या आबाचं असेल किंवा बाकीच्या सगळ्यांचं असेल, त्यामध्ये मी निधी देण्याच्या करता कुठं कमी पडणार नाही. आचारसंहितेचा नियमाचा भंग न करता जे काही करता येणं शक्य असेल ते करण्याच्या करता मी निश्चितपणे तुम्हाला मदत करील, अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. अनेक जणांनी त्याच्या संदर्भामध्ये कारखाने पण आपण बाहेर काढू. आम्ही अनेक आजारी कारखाने बाहेर काढलेले आहेत. हे काही आपल्याला फार जड काम नाही आहे.